नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडच्या यूट्यूब चॅनलवर। तर काल आमच्या गावामध्ये पाईपलाईनचे काम झाले होते। तर या पाईपलाईनला काल पहिल्यांदा पाणीसुद्धा आलेले होते, पण ही पाईप आमच्या घरापासून खूपच जास्त लांब आहे, त्यामुळे या पाईपला आम्हाला खूप जवळ नेणे आवश्यक होते, जेणेकरून पावसाळ्यामध्ये आम्हाला पाणी भरण्यासाठी सोपे होईल। त्यामुळे आता येथून ते इथपर्यंत आम्हाला आता या संपूर्ण पाईपलाईनला खोदावे लागणार होते। यामुळे या जागेला आता आम्ही अशा प्रकारे या टिकावने खोदणार आहे। तर चला या टिकावने काम करायला सुरुवात करूयात। यानंतर मी लगेचच अशा प्रकारे या टिकावने संपूर्ण जमीन खोदायला सुरुवात केली आहे। या जागेमध्ये आम्ही गेल्या वर्षी संपूर्ण 3 टायली मुरमोतला होता, त्यामुळे या जागेमध्ये खूपच जास्त दगडी सुद्धा येत होते, त्यामुळे इतका जास्त वेळ लागत आहे खोदण्यासाठी। आणि अशक्य शिवते सुद्धा त्याला न बोलवता स्वेच्छेने काम करण्यासाठी आला। आज त्याला आम्ही पहिल्यांदा बोलवले नव्हते, तरी सुद्धा तो मला काम करण्यात मदत करत होता। आज मध्येच इतकी काम करण्याची इच्छा तुझ्या मनात का आली, हे त्याला विचारल्यावर तो मला म्हणाला, अच्छा लगता है मुझे, बहुत मजा आता है। आणि आता शेवटी या संपूर्ण खड्ड्याला आम्ही किती खोल खणले आहे। या खणलेल्या खड्ड्यातून आम्ही अशा प्रकारे माती सुद्धा बाहेर काढत आहे। आणि यानंतर आम्ही दुसऱ्या पाईपींना सुद्धा अशा प्रकारे एका पाईपी मागे दुसरी पाईप असे संपूर्णपणे जाम बसून सुद्धा टाकले। तर ही आहे आमची पाण्याची पाईपलाईन। या पाईपलाईनवर आता आम्ही अशा प्रकारे माती टाकून या पाईपीला झाकण्याचे काम सुद्धा चालू केले आहे। यानंतर मी आलो आमच्या घरासमोरील आंब्याच्या शेतामध्ये, जेथे आम्ही अशा प्रकारे या आंब्याच्या शेतामध्ये आमचा गहू वाळत घातलेला आहे। हा आहे आमचा गहू। या गव्हाला पुन्हा एकदा मी पोत्यामध्ये भरण्यासाठी सुद्धा शिवतेला सांगितले। यानंतर मी आलो आमच्या घरामागील शेतामध्ये, ज्याला आम्ही मावरवाट सुद्धा म्हणतो। आणि या शेतामध्ये आम्ही आता मक्याची पेरणी केलेली आहे। या वावरामध्ये आता किती लहान लहान मका सुद्धा उगू लागलेली आहे। पण याच मक्याच्या शेजारी सुद्धा आमची ही जुनी मका सुद्धा अजून बाकी आहे। आणि ही मका आता खूप दिवस झाले पाणी न दिल्यामुळे पूर्ण वाळली सुद्धा आहे। याला कापण्यासाठी आम्ही मावरवाटेला आलेलो आहे। आणि यानंतर 6 वाजता आलो मी आमच्या गावामध्ये क्रिकेट खेळायला। आणि मी क्रिकेट खेळायला आलेलो आहे हे पाहून किती मुले आनंदी होत आहेत। आम्ही ते क्रिकेट खेळत होतो आणि एक शॉट लागला, तो या मंदिराच्या पत्र्याला लागून या जाळीतून पार बाहेर या अडचणीमध्ये पडला। A few moments later. यानंतर आमच्या टीम मधील एका शूरवीराने या जाळीमध्ये जाऊन या बॉलला बाहेर सुद्धा काढले। इतक्या साऱ्या गोष्टी घडल्यानंतर शेवटी आली माझी बॅटिंग। आणि माझी बॅटिंग आल्यानंतर मी तर खूपच आनंदित होतो। मी किती बॅट फिरवत फिरवत बॅटिंगला चाललेलो आहे। पहिलाच बॉल मी चांगल्या प्रकारे डिफेन्स सुद्धा केला, पण यानंतरचा दुसरा बॉल मला वाईड पडला। आणि शेवटी तिसऱ्या बॉलला मी दुर्दैवाने आउट झालो। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।